नमस्कार मंडळी. आज खूप साऱ्या भाज्या शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यापासून एक भन्नाट नाश्ता बनवते. नाश्ता बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यात चिमूटभर जिरे घातलेले आहेत. जिरे तडतडले की त्यात अद्रक आणि लसूण घालायचं आहे. अद्रक आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे. आता अद्रक आणि लसूण छान परतलं आहे. आता यात मी हिरवी मिरची घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. यात मी बारीक कट करून घेतलेली फरसबी घालते. आता बीन्स छान परतून घ्यायचे. बीन्स छान परतून झालेत. आता ह्यात मी बारीक कट केलेली शिमला मिरची घातलेली आहे. शिमला मिरची पण छान परतून घ्यायची. आता यात मटार आणि पालक घालायचं आहे. पालक आणि मटार मी थोडंसं शिजवून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये आणि त्यातच उकडलेला एक बटाटा टाकलेला आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आता हे छान 2 मिनिटं परतून घ्यायचे. हे 2 मिनिटं परतून झालं की ह्याला थंड करायला ठेवूया. गरम अजिबात वाटायचं नाही आहे. थंड झाल्यावरच वाटून घ्यायचे मिक्सरला. आता हे थंड झालेलं आहे. आता हे मी मिक्सरला बारीक वाटून घेते. जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं ओबडधोबड वाटायचं आहे. आता मी हे बारीक करून घेते मिक्सरला आणि थोडासा पालक मी असा वरून घातलेला आहे. त्यामुळे काय होतं, चव छान येते. आता हे वाटून झाले. ह्यात मी चवीनुसार मीठ घालते. वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे. 1 चमचा धना पावडर घातलेला आहे. हे भाजून घेतलेलं बेसन आहे अर्धी वाटी. हे बेसन घालते मी. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचे. थोडंसं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे मी 2 चमचे. कारण टिक्की क्रिस्पी बनेल त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचे. सारण जास्तच पातळ वाटलं तर त्यात थोडासा भाजलेला रवाही भाजून घेतला आहे मी बारीक. तो रवा घालायचा आहे. त्यामुळे पण खूप छान क्रंची होते वडी. आता यात अर्धी वाटी रवा घातलेला आहे मी. मी जास्त प्रमाणात बनवते. तुम्ही थोड्या प्रमाणात बनवत असाल तरी बेसन घातलं तरी बास होतं. यात हवं असेल तर थोडेसे पोहे पण गरम करून थोडेसे बारीक करून घालू शकता. अजूनच छान टेस्ट येते. मग चवीला पण छान लागतात आणि घट्टपणा येतो छान मिश्रणाला. आता ह्या टिक्की मी बनवून घेतलेल्या आहेत आणि पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून दोन्ही साईडने छान क्रिस्पी तळून घेतलेले आहेत. तर मी माझ्या पद्धतीने बनवलेला हराभरा कबाब रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.